काहीतरी लफडा झाला वाटतं. हां पुढे 3 ठिकाणी चौकी आहे. तुम्हाला इकडून काढून देतो ना तुम्ही हायवेने. नॉर्मल काय म्हणून नॉर्मल तर भरावं लागणार आहे. किती नॉर्मल? कमीत कमी 1,500 आणि जास्तीत जास्त 6,000. जास्तीत जास्त 6,000. पण किती भरतो पाहिजे? पैसेच नाही तर काय आम्हीच पहिल्यांदा चाललो इथं. माहीत पण नाही आता मॅपचं काय नाही तर मला सांगतो पोलीस दिसले की कधीच दादागिरी वगैरे तसलं करायचं नाही आहे. 71 डायरेक्ट आली 94 वरून. म्हणजे ना या गाडीला ना सेफ्टीसाठी आणि ब्रेकिंग सिस्टीमसाठी बाई मी तर 5 स्टार देतो. कारण अख्खे पोलीस हे बघा कसं आहे बोगदा. बघ चपाती चपाती गाडीची चपाती झाली. चपाती गाडीचं टॉप स्पीड डायरेक्ट. सो हे गाईज वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर आत्ता आपण चाललेलो आहे चाकणला. आणि चाकणला जायचं कारण म्हणजे मित्राचा इंटरव्ह्यू आहे. आणि जर प्लॅनिंग झालं ना आमचं तर तिथून डायरेक्ट आपण मुंबईला जायचं प्लॅनिंग चाललेलं आहे. तर पाहूया आमचं कसं प्लॅनिंग होतं आहे. तर लवकरात लवकर जाऊया चला. तर ना सर्वात प्रथम आपल्याला ना उरुळीमधनं बाहेर जायचे म्हणजे बहुतेक खिऊर रोडने जाणार आहे. कारण की मॅपवर बघतोय भाई चाकण आपल्याला प्रॉपर माहिती आहे कुठून कसं जायचं. बट मॅप टाकतोय कारण की आम्हाला पुढचा प्रवास पण करायचा आहे की कुठून जवळ पडून लांब पडून ते सगळं काही बघायला लागतंय. सो चला आता जाऊया आपल्या. आणि आपण आपल्या गावातल्या काही 4-5 आमच्या गावात फक्त 4-5 घरं आहेत धनगर समाजाची. सो त्यांच्यासाठी पण आपण मुंबईला जाणार आहे. आणि पाहूया की मुंबईला जाताना प्लॅनिंग होतं आहे का चाकणमधनं माघार येतो आहे ते अजून माझं काय फिक्स नाही. माझं प्लॅनिंग असं आहे की ना 5 मिनटं झाली प्लॅनिंग करायला. अचानक कुठून पण विषय होऊ शकतो. तर फायनली मित्राचा इंटरव्ह्यू झालेला आहे हे पाहू शकता इथं आहे. आणि आता आपण चाललेलो आहे प्लॅनिंग झालेलं आहे डायरेक्ट आता आपण मुंबईला चाललेलो आहे. तर चला आता लगेच जाऊया. FZ पाहू शकता त्याने आपलं 2 मिनिटात झालेलं आहे की आता जायचं म्हणजे जायचं मुंबईला. आणि आपण चाललो आहे फक्त धनगर समाजासाठी. तर चला येळकोट जय मल्हार. तर आता ना आपण तळेगाव दाभाड्याला चाललेलो आहे कारण की इथून आपल्याला जायचे 23 किलोमीटर. तर आता मुंबईचं जायचं ठरलं तर मग आपण ना धनगर समाजासाठी चाललेलो आहे. आणि भाऊ आपल्याबरोबर पण आहे धनगर समाजातील एक मित्र आहे. सो त्याला पण घेऊन चाललेलो आहे आणि त्यांच्यासाठी आपण एवढं काही करू शकतो. तर आमच्या पण गावामध्ये ना 4 ते 5 घरं आहेत. त्यांच्यासाठी मी डाळिंब गावातून एकटा चाललेलो आहे मुंबईकडे आझाद मैदानावर. तर आपण संध्याकाळपर्यंत तिथंच राहणार आहे. तर पाहूया आपली राईड कशी होते. आणि सगळे काय अपडेट तुम्हाला इंस्टाला यूट्यूबला सगळीकडे भेटत जाणार आहे. थँक्यू फुल केली हे बघा गाडीचं हे बघा ना काट जरा लईच असं ब्लिंक करायचं बंद झालेलं आहेत. 6 कांडे अशा फुल वर झालेले आहेत. आणि एवढा आनंद झालाय मला आत्ताच ना मी फुल केली बाहेरच्या राज्यात फिरलो तर पण गाडीचं ना 2 कांडे जरी कमी झाल्या ना टंकी फुल करत होतं फक्त. आणि तुम्ही पण कुठं जर जात असाल ना तर ना फुल करत जावा रे. बाहेर ना विश्वास नसतो कुठं पंप आहे बंद आहे काय सांगता येत ना अचानक. त्यामुळे आता आपण फुल करून नेलं आहे आत्ता तळेगाव दाभाडेमध्ये. आणि आपल्याला इथून बघा 126 किलोमीटर जायचं आहे मुंबईला. आणि आपण स्वखर्चाने चाललेलो आहे का. तर भावांनो तुमचा भाऊ आलेला आहे मुंबई एक्सप्रेस हायवेला. आणि पाहू शकता अशा प्रकारे डोंगर वगैरे आहेत. एवढं जबरदस्त बहुतेक तिकडची तयारी बघा कसं आहे भांडी बिंडी. तर लीन मारायला ते एकदम भारी वाटतंय. मागचा तर एवढा धरूनच बसलाय बाई. 71 डायरेक्ट आली 94 वरून. म्हणजे ना या गाडीला ना
सेफ्टीसाठी आणि ब्रेकिंग सिस्टीमसाठी बाई मी तर 5 स्टार देतो. कारण की ना मला आत्तापर्यंत तिसऱ्यांदा अनुभव आहे. गाडी एवढी जबरदस्त कंट्रोल होती आणि एवढं डिस्क ब्रेक भारीत ना बाई. एकदम 94वरून आत्ता तुम्हीच पाहिलं असं 71वर आली. अरे हे तर जाऊ द्या, हे तर काहीच नाही. 107वरून ना डायरेक्ट 40च्या स्पीडवर आणलेली फक्त 3 सेकंदामध्ये. एवढं जबरदस्त ब्रेकिंग सिस्टीम आहे याचं. आणि बाई मला या FZचं एवढं आवडतं ना, ब्रेकिंग सिस्टीम एकदम भारी आहे. मी या ब्रेकिंग सिस्टमच्या भरोशावर गाडी चालवतो कारण की टॉप स्पीड काढायला दम लागतो. गाडी मी 100च्या प्लस का नेतो कारण की मला या ब्रेकवर एवढा विश्वास आहे ना. त्या ब्रेकवर डायरेक्ट 3 सेकंदात गाडी थांबते. म्हणजे बघा हे कसली जबरदस्त सिस्टीम दिलेली आहे. ह्या डिस्क पण एवढ्या छोट्या नाही आहेत. डिस्क याच्या आहे ना तुम्ही बघितल्या असतात सुपर बाईक, जशा सुपर बाईकला डिस्क आहेत ना तशा पण ह्या गाडीला डिस्क दिलेल्या आहेत मोठ्याच्या मोठ्या. आता आपण ना लोणावळ्याच्या घाटामध्ये, तर हा पाहू शकता हा घाट आहे. एवढा जबरदस्त घाट आहे ना. आता ह्या घाटातनं आपण राईड करणार आहे. तर चला जाऊया आता राईड करूया आपण. हे बघा कसा घाट आहे लोणावळ्याचा घाट. इथंच ना भरपूर असे वेली वगैरे जबरदस्त स्टंटबाजी या घाटामध्ये होते पावसाळ्यात. एवढं भारी असतं ना बघायला. आणि आता मग मध्येच बघा 26 जानेवारीला एवढा जबरदस्त इथं क्रेज होता ना. पूर्ण सगळे बायकर होते ह्या रोडला आणि फक्त विली वगैरे चालायची. कार जळलेली म्हणजे काय बाई, मुंबई एक्सप्रेस हायवे. आणि ते पण डिवायडरच्या पलीकडे कार डायरेक्ट जळून खाक झालेली. ती बहुतेक आत्ताच नाही आहे, मागच्या उन्हाळ्याच्या दरम्यान असू शकतं. कारण की मागच्या उन्हाळ्याच्या दरम्यान भरपूर अशा गाड्या वगैरे पेटल्या होत्या. आता नाही बरं का पाहायला, पण आता उन्हाळा अजून वाढतोय. उन्हाळा वाढला ना एकदम जबरदस्त अशा घटना घडत राहतात. मग मला कळलं ना भाई ह्या पायऱ्या कशासाठी जबरदस्त. आणि पुढे लगेच बोगदा येणार आहे. 500 मीटर अंतरावर लगेच बोगदा आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी या बोगद्यामधून जाणार आहे आणि ती पण बाईकवरती. चला आनंद घेऊया बोगद्यात. भाई ना गाडी चालवा खरं सांगू का एवढी मजा येते ना. ती ना अख्खे पोलीस हे बघा कसं आहे बोगदा. भाई बोगद्यात खरी मजा आहे. एवढं भारी ना बोगदा. गार वातावरण आहे आतमध्ये. चला आता लवकरच बोगदा संपन आणि संपला. त्यापेक्षा मोठे टर्मिनल असतात ते लय जबरदस्त. हे तर एकदम नॉर्मल आहे. एवढा छोटासा होता. नाही तर बाहेरच्या राज्यामध्ये एवढे मोठे मोठे बोगदे आहेत ना, खतरनाक आहेत. आता आपल्याला मुंबईकडे जायचे, खापोलीकडे नाही जायचं. खापोलीला जायचं असेल तर सरळ रोड आहे, पण आपल्याला मुंबईला जायचं आहे. बघ चपाती चपाती, गाडीची चपाती झाली चपाती. भाई साहेब गाडीची चपाती लय अवघड आहे राहू या रोडला. डायरेक्ट वरून चपाती वेरण्याची डायरेक्ट चपाती. पण साईडला कुठं काय लय डॅमेज नाही, पण जे वरची साईड आहे ना अख्खी चपाती करून टाकले. कसला खतरनाक आहे राव मुंबई एक्सप्रेस हायवे. गाडीचं टॉप स्पीड डायरेक्ट. बोगदा कसा आहे बोगदा. ये भाई मी आयुष्याचा आनंद घेतो. आयुष्यभर एवढा भारी बोगदा होता ना. बोगदा कसला आहे. अरे पहिल्यांदा आतमध्ये येईपर्यंत लय अंधार दिसला, पण आतमध्ये एवढं भारी लाईट वगैरे केलेलं आहे ना. काहीच गाडीचं स्पीड बघा. एकशे 6 मागाशी 110 वर गेली. कुठे गाईच काहीतरी लफडा झाला वाटतं. हा आलो नाही त्या रोडने. हायवे तुम्हाला कळत नाही का. अहो नाही पहिल्यांदा चालू आहे. सावलीत चालायचं का. तुम्ही कुठून आला आमच्या मागं. टोल लावायचं तुला इकडे आलं.
इकडे 3 ठिकाणी चौकी आहे, तुम्हाला इकडून काढून देतो ना तुम्ही हायवेने. नॉर्मल फाईन भरून नॉर्मल तर भरावं लागणार आहे. किती नॉर्मल? कमीत कमी 1,500 आणि जास्तीत जास्त 6,000. जास्तीत जास्त 6,000. वगैरे बोलता का भाऊ कोण? पण किती भरतो फाईन? पैसेच नाही तर काय. आम्हीच पहिल्यांदा चाललो इथं. माहीत पण नाही आता मॅपचं काय नाही तर आम्हाला पण गाड्या पण नाही आणि तुम्ही पण नव्हतं दिसला काय हे म्हणलं कोण पोलीस आले शपथ लय घाण लपडा झाला भाई. आपण ना निबार फसलो भाई. चला आता पुढे ना काहीतरी सॉल्युशन करू. पैसे बिशे ना काढून ठेवू. हो भाई आपण मला सांगतो पोलीस दिसले की कधीच दादागिरी वगैरे तसलं करायचं नाही आहे. सिम्पली विषय मिटवायचा कसा ते आता बघा काय होते भाई साब. असं वाटतं आता ना मुंबईमध्ये पोचलो आहे कारण की फक्त 42 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. हे बघा 41च राहिलेलं आहे तर लवकरच लवकर पोचेन. आणि ब्रिज वगैरे एवढं जबरदस्त आहे ना. इथलं रोड पण एकदम भारी आहेत. एवढं जबरदस्त लफडा झाला ना. आपण एक्सप्रेस हायवेने एवढं जबरदस्त लवकर आलो ना आणि नंतर जरा पोलिसांनी अडवलं. भाई गाडी घेऊनच आलते मागं पोलीस. जबर विषय आता आपण पहिल्यांदा चालतं त्यामुळे माहीत पण नव्हतं. मित्रांनो हे बघा असे आहे मुंबई आणि आयुष्यात पहिल्यांदा आलेलो आपण मुंबईमध्ये, ती पण बाईकवरती. एवढं भारी वाटतंय ना भाई बाईकवर आल्यावर मुंबईला. हे बघा पहिल्याही दिवसातलं स्वप्न होतं एक दिवस आपण पण अशीच गाडी घेऊन मुंबईला जाणार आणि तो दिवस आज आलाच मुंबईला. हे बघा मुंबईला आता किती टन आहे मोबाईलवर कळेल. अजून काय टन आला नाही. टन आला की लगेच मोबाईलला नोटिफिकेशन पडतं. बघा वेगळंच जबरदस्त आहे. पण कार्यालय कसलं राष्ट्रीय केमिकल फॅक्टरीचं असेल लिमिटेड. असं मुंबईमध्ये पोचलेलं आहे आणि समुद्र पण जवळच आलेला असेल. मग अशी ना मोबाईलमध्ये 80चं वॉर्निंग आली काहीतरी. ह्या रोडला 80-85 घालावली आणि मग अशी डायरेक्ट मोबाईलमध्ये इथं ना 80 किलोमीटरला वॉर्निंग आली डायरेक्ट. आईला म्हणलं ना की विषय झाला काय. नंतर पुढं तर गेलं निघून. काय होतं काय माहिती जबरदस्त होतं की ह्या रोडला 80 चालवाय परमिशन नाही आहे. सरळ आहे ना गेला ना तर तुला पकडणार तिकडे. हां पकडणार ठीक आहे थँक्यू. जे पण ना मला कुठं जाऊ द्या एक नंबर चांगली माणसं भेटतात. आता हा समोर भाऊ चाललाय ना करीज भावाला. तो भाऊ म्हणला की ना ह्या साईडने नको जाऊ ह्या साईडने चल माझ्या मागं. पोलिस पकडणार नाही कारण की त्या मैदानावर गर्दी करण्यासाठी ना पोलीस लगेच पकडतात. हा भाऊ ना आपल्याला सेफली घेऊन जाणार आहे. भाई असे प्रत्येक ठिकाणी मला ना एवढी भारी माणसं भेटतात. सगळे चांगलं सांगतात की ह्या अशा रोडने जा अशा रोडने जाऊ नको. भारी माणसं. आणि ही गाडी MH12 मधली आहे. हां ओके थँक्यू. क्या आझाद मैदानाला जायचं रस्ता कुठे? थँक्यू. कुठे येते पुढेच आहे का? आझाद मैदानाला जायचा रस्ता कुठे आहे? आझाद मैदान सीधा चले जाओ. CST आएगा एकदम सीधा यही रास्ता. आगे जाकर CST आएगा उसके बाद से ये रोड नहीं छोड़ने का. इधर जाकर फिर ऐसा राइट मुड़ जाना. धन्यवाद भैया. पूछ लेने का. हाँ ओके भैया. बघा कसली मुंबई कम्युनिकेशन सिस्टीम कुठली कसली जबरदस्त आहे मुंबई. हलकी फुलकी नाही वाटली मुंबई.
मुंबईच्या बाजारात कपडे आणतात. हे बघा मुंबईच्या बाजाराचे कपडे तुला घ्यायच्यात का? तर फायनली आपण पोचलेलो आहे मुंबईमध्ये आणि ज्या ठिकाणी आझाद मैदान आणि जिथं आंदोलन चालले अशा ठिकाणी आपण पोचलेलो आहे. तर ह्या भाऊंनी आपल्याला पार्किंग लावायला जागा दिली आणि इथं त्यांनी म्हणले की गाडी इथं सेट आहे, कोण हात लावणार नाही. तर आपण गाडी आता इथं लावलेली आहे, पाहू शकता सगळे बसलेले आहेत. तर हेच म्हणले की आता झोपायचे पण इथंच, काही कोण गाडी हलवू शकत नाही. तर आपण रात्र पूर्ण गाडी इथंच ठेवणार आहे आणि इथंच टेंट लावून झोपणार आहे. तर चला आतमध्ये आझाद मैदानामध्ये जाऊया. मन